नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये बटाट्याचा किस पांढरा शुभ्र कसा बनवायचा, ते बटाट्याच्या किसापासून चिवडा कसा बनवायचा यापर्यंत मी पूर्ण रेसिपी दाखवली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या पद्धतीने अगदी पांढरा शुभ्र हा बटाट्याचा किस होतो। चला तर आपण किस बनवायला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। किस करण्यासाठी शक्यतो मोठेच बटाटे घ्यायचे। आता ते अर्धा ते 1 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। असं केल्यामुळे बटाट्याला असलेली माती पटकन निघते आणि स्वच्छ बटाटे होतात। तर या बटाट्याची स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साल काढून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी सगळीकडून बटाट्याची मी इथे साल काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अतिशय छान हा आपला पांढरा शुभ्र बटाटा साल काढून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते लगेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। असं केल्यामुळे बटाटे लाल किंवा काळे पडत नाहीत। आता सर्वात मोठी जाडसरच खिसणी आपल्याला किस करण्यासाठी घ्यायची आहे, कारण किस हा सुकल्यानंतर खूप पातळ होतो, त्यामुळे जाड खिसणीने शक्यतो किस करायचा आहे। अशा पद्धतीने मी एका बटाट्याचा इथे किस केलेला आहे आणि किस केला की लगेच एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये किस घालून घ्यायचा आहे, नाहीतर तो लाल किंवा काळा पडू शकतो। अशा पद्धतीने मी सर्व किस हा करून घेतलेला आहे आणि लगेच पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। आता तो आपण किस आहे हा 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेणार आहे। यामुळे बटाट्यातील जो स्टार्च आहे तो सर्व निघतो आणि स्वच्छ असा हा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा किस तयार होतो। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा, अशा पद्धतीने मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हा किस अगदी धुवून घेतलेला आहे आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये पुन्हा किस बुडेल एवढं पाणी घालून मी आता हे रात्रभर भिजत ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा हा किस आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे। अगदी इथे मी तुरटीचा वापर न करताही खूप छान पांढरा शुभ्र बटाट्याचा किस होतो। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये किस बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे आणि ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी येण्यासाठी आपण झाकून ठेवूया। झाकण ठेवल्यामुळे पाण्याला लगेच उकळी येते। तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण जो स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस आहे तो या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे, त्यामुळे पाण्याला पटकन उकळी येते। पाण्याला उकळी येण्यासाठी पुन्हा मी पातेल्यावर झाकण ठेवलेलं आहे। आता बघा, तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे। असंच झाकण ठेवून मी 5 मिनिटं ठेवत आहे। आता 5 मिनिटांनी पाहू शकता आपला हा किस शिजलेला आहे। खूप शिजवायचा नाही आहे, साधारणपणे 50% अर्धवट हा किस शिजवून घ्यायचा आहे। आता किस आपला शिजून तयार झालेला आहे। आता एक रिकामं पातेलं घेतलं आहे, त्यावरती मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने उकळत्या पाण्यातला किस मी पाणी नितळून चाळणीमध्ये काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मी सर्व सावकाश असा किस बटाट्याचा काढून घेत आहे आणि गॅस बंद केलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व मी किस चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय पांढरा शुभ्र हा बटाट्याचा किस आपला तयार झालेला आहे। आता मी उन्हामध्ये एक कॉटनचं कापड अंथरलेलं आहे, त्यावरती मोठा प्लास्टिक पेपर अंथरून त्यावरती मी बटाट्याचा किस सावकाश असा पसरून घेणार आहे। तुम्हाला जेवढं जमेल तेवढं शक्यतो पातळच हा बटाट्याचा किस वाळत घालायचा आहे, त्यामुळे छान सुट्टा हा किस तयार होतो। बघा, तुम्ही पाहू शकता अतिशय छान पांढरा शुभ्र हा बटाट्याचा किस मी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेला आहे। अशाच पद्धतीने आपण कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे, म्हणजे तो वर्षभर अगदी छान राहतो। तुम्ही पाहू शकता अगदी छान पांढरा शुभ्र असा हा आपला बटाट्याचा किस वाळून तयार झालेला आहे। आता आपण याचा चिवडा बनवायला सुरुवात करूया। मी गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडासा किस टाकला तरी कढई भरून
फुलतो आणि अगदी पांढरा शुभ्र होत आहे। तिप्पट चौपट हा आपला किस फुलत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे, कारण पटकन हा किस लाल पडतो। आता त्यानंतर मी चिवड्यामध्ये घालण्यासाठी 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही छान तळून घेते। आणि त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, तेही आपण तळून घेऊया। बघा, आता शेंगदाणे, मिरची आणि किस आपला तळून झालेला आहे। आता मी तुम्हाला चिवडा बनवून दाखवते। तळलेला बटाट्याच्या किसमध्ये शेंगदाणे, मिरची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घाला आणि 1 चमचा पिठी साखर घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय छान, टेस्टी, कुरकुरीत असा हा आपला बटाट्याचा चिवडा तयार होतो। तुम्ही या पद्धतीने बटाट्याचा किस नक्की बनवा आणि चिवडाही बनवा।